नमस्कार मैत्रिणींनो, आरतीच किचनमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत। हे पहा, त्याच्यासाठी मी हा पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे, किसून घेतलेला आहे। आता तीच वाटी गच्च भरून मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, भाजून केलेला शेंगदाण्याचा कूट। आता एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये किंवा पॅनमध्ये हा गूळ टाकला आहे मी आणि त्याला आपण मंद गॅसवर त्याचा पाक बनवायचा आहे। आता हा पाक आपल्याला 1 तारी 2 तारी वगैरे काहीही बनवायचा नाही। आता आपण थोडासा गूळ विरघळला की त्याच्यात 2 चमचे साधारण मी साजूक तूप टाकले, त्याच्यामुळे आपल्या लाडवांना छान चकाकी येते। पहा, आता साधारण 4 मिनिटांमध्येच हा गुळाचा पूर्ण पाक आपला रेडी झालेला आहे, गूळ पूर्ण वितळलेला आहे। आता काय करायचं, त्याच्यात आपण जो शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तो टाकून घेऊया, पण गॅस लगेच बंद करून टाकूया। ठीक आहे, आता हे मिश्रण सगळं छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे। पण पॅन अजूनसुद्धा गरम आहे, म्हणूनसाठी मी काय केलं, हे सगळं मिश्रण एका मोठ्या परातीत काढून घेतले। मोठ्या भांड्यात तुम्ही हे सगळं मिश्रण काढून घ्या, जेणेकरून गूळ अजून खूप घट्ट होणार नाही म्हणून। आता काय करायचं, ह्याच्यामध्ये साधारण 1 चमचा भरून मी वेलची पावडर टाकलेली आहे। आता हे मिश्रण आपल्याला हाताने मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे, कोमट असतानाच आपल्याला लाडू वळायचे आहेत। ठीक आहे, मिश्रण मिक्स झाल्यानंतर पहा तुम्ही, लाडू अगदी पटपट लाडू होतात आणि खूप छान लाडू लागतात। हे चवीला सुद्धा पाहू शकता तुम्ही, पटपट लाडू बनतायत माझे। अशा प्रकारे मी आता सगळे लाडू बनवून घेते। ठीक आहे, पहा एवढे माझे लाडू तयार झालेले आहेत। ही नक्की रेसिपी ट्राय करा। तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।